धावपळच चालू आहे. पावसाच्या दिवशी तरी आराम करायला नको. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार कडवे तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा आहे की बरेच दिवसांनी ब्लॉग कंटेंट म्हणजे तेच बोलते काय, पण बरेच दिवसांनी टाकते म्हणून बोलू ब्लॉग करतो आज. बरोबर काय तर शेवटचा 2-3 दिवस आहेत, नंतर परत डे चालू होणार म्हणून बोलू चालू करतो. तर आता हे इथून हॉलमधून का तर तुम्हाला एक वस्तू घेतली आहे. तर गाईज हा लॅपटॉप घेतलेला आहे नवीन, काही नाही तर काय तर आमचं पुरतंच घेतला आहे. वापर नव्हता आता चार्जिंगला लावला आहे सध्या. चार्जिंगने मी पण थोडंसं टायपिंग केली जराशी आणि आता चार्जिंगला लावलं आहे. चार्जिंग स्वतःहून बोलला मला चार्जिंगला लाव म्हणून लावलं त्याला चार्जिंगला. ही पन्नी बिन्नी निकाल के दिखाता हूँ काय, ये देखो दिस इज अ लॅपटॉप. घेऊन चालू करायचा असा. एसरचा ब्रँड आहे भाई. मला दाखवतो पुढचं कसं काय ते टायपिंग कशी गेली. असा का लॅपटॉप आहे असा आणि पुढे म्हणजे ह्याच्यात मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमधून मी टायपिंग जरशी केली ते आता घालवले सगळे रिमूव्ह केले. आपण थोडंफार समजतं ना, म्हणून आता आपल्याला काही एडिटिंग काय ह्याच्यात काय जमत नाही. एडिटिंग जमल्यावर म्हणजे थोडं शिकून घ्यायला लागतं. यूट्यूब बाबा आहे आपला सोबतीला, यूट्यूब बाबावर जरासा टाईप करतात तर थोडी टायपिंग माझी फास्ट झाली आहे. और होता क्या तर असं काय होतं, मी तर चाललो होतं शेतावर जरासं शेतबीत बघतो आणि मग परत येतो. तर ह्याला बंद ठेवतो. हो दे बोल हलवलं चार्जिंग. हो किती झाली तशी फास्ट आहे. चला जाऊन येऊ शेतावर. ह्याला शटडाऊन करून ठेवतो. ओके लेट्स गो गाईज. चला आपण जाऊ शेतावर. ही व्हिडिओ आता एडिट वगैरे करून सगळे टाकायची पण आहे मला. आज यूट्यूबला म्हणजे थंबनेल वगैरे सगळे एडिट करतात. मला ह्या लॅपटॉपवरचं काही एवढं जमत नाही, मला माहीत आहे. म्हणून यूट्यूबला साध्या मोबाईलमध्ये एडिटिंग होते. तर चला आता डायरेक्ट शेतावर जाऊ आपण. जाता थोडं सनसेट घेऊन जाऊ. लगेच कॉपीराईट पडतं गाणे वगैरे टाकल्यानंतर. तर आपली बायला भेटू इथून. बाय आलदस. हा हा अरे मी काल धुतले ना, आता आंघोळ केली. नको 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 मी शेतावर जाऊन येते. हा उद्या ठेवून घे. उद्या शेतावर जाऊन येतो जरा का. हो तर चला गाईच आपण शेतावर भेटू आता. तर गाईज आता पोचलो शेतावर. जरा इकडलं इन्स्पेक्शन करतो काहीतरी काय असेल काय नसेल आणि परत घरी जातो. म्हणून पावसाची जरा भीती वाटते खूप. आता जरा तिकडे विहीर बांधले ते तुम्हाला माहीतच असेल. इकडलं म्हणजे खंडाला साईनगरमधले जेवढे आहेत त्यांना माहीतच असेल. पाण्याची टाकी म्हणजे विहीरच बांधलेली आहे. तिकडे पण जरा बघून येतो. कोणतरी मला बोललेलं का पडलेली म्हणून बघून येतो. बघून यायला काय आपल्याला हरकत जाते. गाडी तर लावतो. इथून जाऊन येतो. जरा पडू नको. आपली चावी बॉल आपला काय तिकडे असं जुगाड करायला लागतं. वारा भाई नेचर ते नेचर यार. पाऊस पण काय भरला. वेदर का चमक हा बघा असा नजारा. हा तिकडून जर भेटला ना म्हणजे त्या आंब्याची कडून जसं काढला नसेल लय भारी वाटतं बघायला. आलं एवढा तर भिजवू नको बाबा.
घाई झाली पळण्याची घाई झाली भाई त्याची खूप. नाही भिजलं नाही तर असा काय नजारा आहे भाई. हा बघा. तर हे आता शेत वगैरे लावले गेल्या रविवारी लावले म्हणजे झाले आजचा सोमवार झाले 9 दिवस तर झालेत. आता म्हणजे थोडंफार जीव धरला असं वाटतंय. बघ लेट्स सी काय होतंय ते. तर चला तुम्ही इकडे बघितलंय आता थोडंफार इन्स्पेक्शन वगैरे करतो तिकडे वगैरे मांडवाचिकडे जाऊन त्याला. इकडे तर चिखल आहे. मी चप्पल घालून आलोय. इथून जायचं आपण इकडून जाऊ. इथून जाणार तरी कुठून. 1 2 3 लेट्स गो. असा नजारा आहे. या स्ट्रीट ओपन केली पूर्ण. तर बघा गाईज आता झूम नाही होणार. झूम नाही होत पण तो समोर बघा तिकडं तर पाऊस पडतोय चक्क. आता मला पळण्याची घाई होईल कदाचित. मला जायला लागेल तर लेट गो. आपण इकडे थोडंसं इन्स्पेक्शन करू. बघून जाऊ काय काय मेदल वगैरे ते काय तुला येतो पंढरी मागणार सॉरी. बारीक तुरी बघा कशा झाल्यात. पण बांध धुपलाय बिचारा. पाऊस पडतोय पण वाट पण लावते. वाट बघायला पण लावते. सर्व काही करते पण पाऊस पाहिजे पण असं. पंचायतमध्ये अर्ज द्यायला सांगायला लागेल आम्हाला. म्हणजे पूल बांधून द्या असा पूर्ण म्हणजे झालं. तर हे असं वांग्या वगैरे लावल्यात. आलो तोंडलीचा सध्या जरा चालेल पाऊस काय रात्री कदाचित पडला साधारण. इकडे आपले देवस्थान आहेत. चप्पल कुठे घालते इकडे. हे बघा मेदल. इकडून असे मेदल एवढे. हाय साब फोन येत आहे कोणचा तरी. रेकॉर्डिंग जर कॅन्सल झाली ना काम 25 बोलू मग. हे बघा ते नारळ मानलाय बस एवढंच होतं. दिवा आता मी काय आंघोळ केले खरं पण चला आलो तर पूजा करतोच मी थोडीफार. ओके ठीक आहे चला नंतर भेटू आपण. बाकी तर तुम्हाला मी दाखवतो. आणि मी इथून छू म्हणत होतो. पावसाची लय भीती वाटते. आता आंघोळ केले तर कपडे नाहीत पुढे. हे बघा हे कालचं आहे. आता पाऊस पडला नाही म्हणून ते तशी माती वाटते. पाऊस पडला ना त्यातून पाणी जाईल बरोबर. आणि हे बघा वांग्या. असं काय आपला नेचर आहे. इकडं असा बेंदी झाली नाही एवढी. माठ बोलताना काय काय काँग्रेस बोलताना का काँग्रेस. चला जाऊ परत आपण रिटर्न. तिकडं पण इन्स्पेक्शन करायला लागेल. मग आपण तिकडे ईद बघायला जाऊ. लेट्स गो. तर गाईज चाललोय मी तिकडलं इन्स्पेक्शन करतो. गाडी ठेवतो इकडे नंतर परत नाही घेतो. काय करणार तेवढं जायचं आहे तर यायचं चालत जरा बरं वाटेल. इकडलं तर ओव्हरऑल ओकेच आहे. इकडे चेक करायला लागेल. काही तुम्हाला एक वस्तू तर दाखवायलाच विसरलो. जो लास्ट टाइम आता एकदम जोरात पहिला जेव्हा पाऊस लागला जेव्हा पाणी केलं तर एकदम खतरनाक पद्धतीने तेव्हा नुकसान काय काय झालं ते काय सांगणार. ते तिथून ती जाली निघाली डायरेक्ट तुटलीच काय समजत नाही. ते झालं खराब. आता ते परत पावसाला गेल्यानंतर करायला लागणार आहे. तर काल म्हणजे हल्ली धावपळच चालू आहे. काम समजत नाही. म्हणजे पावसाच्या दिवसात तरी आराम दे रे भाई. तर असं आहे. आणि हे बघा इकडे पण लालमाट वगैरे ह्या काय तुरी विरी काय बोलतात ते त्यांचं त्यांना समजू दे. असं पडलं. आणि तिकडं सगळं वांग्या पुढं त्या आपले चहापाती वगैरे एवढं असं कंपाऊंड केलं तर भाई. डेव्हलप काय नाही असं साधारण कंपाऊंड करून ठेवले जेणेकरून कसे ढोरं वगैरे यायला नको. तोच सीन आहे. तर चला थांब जाऊ दे मला घरी तरी जाऊ दे नंतर. तर चला गाईज आपण तिकडे जाऊ विहीर बघून येऊ. तिकडून तो थोडा पूल पण बघून येऊ.
चेक करून असून बघून येऊ आपल्याला कसं वाटते. तर लेट्स गो. गाईज मी आत्ता गाडी तर जस्ट लावली आणि बघा मला दर्शन कसं झालंय. गोडी चिंबोरी भाई बघा. बाप्पा काढायचं नाही बाबा बाई करा ते गाईच. हो थांबा गोडीच आहे रे भाई गोडीच 100% गेली बघा कशी पाण्यात गेली हे. हो रे हे बघा इकडून अशी तुटलंय एवढं पडली कशी एवढं बांधकाम कसं कच्चं केलं भाई. साप उडी मारायचं चालले आता. पाणी बघा किती आहे बघा. भरली बहुतेक विहीर भरली. जेव्हा ही खणलेली ना पूर्ण हे आपला प्लॅस्टर वगैरे केलं ना तेव्हा झालं पाणी म्हणजे बहुतेक झालं. नंतर जेव्हा पावसाळा काय बोलतो मे महिन्यात जेव्हा स्टार्टिंगला आलं ना एप्रिल मे पाणी पूर्ण खाली झालं तेव्हा त्यात पूर्ण म्हणजे पूर्ण. हे बघा इकडे पाईपांची दशा बघा काय झाली हे बघा. हा इकडून म्हणजे पाण्याचं तिकडून वरतून जो लोट आला ना तर एवढा भाग हा पाणी माती सगळी गायब तिकडं गेली. हे बघा तो स्लॅब हा स्लॅब दगडं वगैरे पूर्ण म्हणजे विहीर नशीब म्हणजे जमतेम ह्याची मुलं वाचली. हा जरासा कडक होता म्हणून ठीक होतं नाहीतर झाली असते विहिरीचं कल्याण झालं असतं. इथून गाडी अशी चालवायला लागते. रस्ता बघा काय हा तर ठीक आहे तेवढा तरी. मुळ्यातून जो कारल्यात जायला झाला ना आपले कारल्यातून तो मुळ्यात जायला झाला ना रस्ता एकदम बेकार. हा माझं इतक्यावर आलं ना भाई. बघा तिकडून वाहून आलं पाण्याचा आवाज. काय चाललं आता घरी भाई. हा रस्ता मला खतरनाक आवडला. आंबा इथं पडलेला म्हणून असं इथं झालं जरा. ही गाडी स्लिप मारते त्यात पण बसते डायरेक्ट त्यात. लाकडं वगैरे इथलीच लाकडं ती गोळा केलेली आहे चौकस दमन चाल टाकले त्याची चार हा खायला आला. चला घरीच जाऊ आता डायरेक्ट लेट्स गो. तर गाईज आता वाजलेत सध्याचे 3 वाजले तर मी पण व्हिडिओ बंद करते आहे कारण मला पण दुसरं काम आहे जरा टायपिंग चालू करते. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच कुठले तरी नवीन कंटेंट घेऊ. तोपर्यंत बाय.